श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 14 जानेवारी 2025ला मकर संक्रांत आहे. वार मंगळवार आहे. मकर संक्रांत हा सवासणीचा सण मानला गेला आहे. मकर संक्रांत आई जगदंबेचा सण आहे. तर मकर संक्रांत सगळ्या स्त्रियांना आवडतीचा सण आहे. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी या कालावधीमध्ये आपण पितरांची सुद्धा करत असतो, देवांची सुद्धा करत असतो. सूर्याला पण आपण दिवसभरात जल अर्पण करत असतो. सवासणीला जीव घालत असतो, सुगड पूजा करत असतो. त्यानंतर आपण हळदी कुंकू करत असतो. या व्हिडिओमध्ये या संक्रांतीच्या कालावधीमध्ये संक्रांतीच्या दिवशी स्वतःसाठी एक वस्तू खरेदी करायची आहे. तर तुम्ही म्हणाल की हे 1-2 दिवस आधी खरेदी केली तर चालेल का? तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीचा दिवस आहे तर तो स्वतःसाठी खर्च करावा. आणि काही जास्त महागाच्या वस्तू तुम्हाला सांगणार नाहीत. पण संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच महिला हळदी कुंकू करत असतात. तर ते जे आपण कार्यक्रम करत असतो ना, ते रथसप्तमीपर्यंत आपण तो म्हणजे जो हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर तो आपण करत असतो. नेमकी कुठल्या दिवशी आपल्याला वस्तू खरेदी करायची आहे. तर आपण आपल्या घरासाठी आपण वस्तू घेत असतो, आपल्या देवासाठी आपण वस्तू खरेदी करत असतो. पण मकर संक्रांतीच्या दिवशी सवासणीचा सण आहे. तर आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हावी, आपलं कुंकू बळकट राहावं म्हणून स्वतःसाठी या शृंगाराची वस्तू आपल्याला खरेदी करायची असते. सगळ्यात आधी मी सवासणी आहे, मी विधवा आहे, तर असं अजिबात मनात घ्यायचं नाही. मी घेऊ शकते का असं नाही आहे. पण जोपर्यंत बाई जिवंत आहे तोपर्यंत ती सवासणी असते. तर गजरा, बऱ्याच घरात अशी पद्धत आहे की महिला दररोज गजरा घालत असतात. तर तिचे पती आहे तर कोण ना कोण तिला गजरा आणून देत असतं. जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो ना, तेव्हा गजरेला किंवा वेणीला पण अतिशय मान आहे. तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी गजरा खरेदी करायचा आहे. या गोष्टी करायला खूप पैसे लागतील का? असं अजिबात नाही आहे. आजही काही घरामध्ये अशी पद्धत आहे की जर संक्रांतीला स्त्रियांना साडी घेतली जाते तर ते सवासणीचा सण आहे म्हणतात, तिला साडी घेतली जाते. प्रत्येकाने ती प्रथा करावी असं नाही आहे. खरंच असं काही घरात आहे की प्रत्येक महिलांना त्या घरात संक्रांतीच्या दिवशी साडी घेतली जाते. भले तुम्ही काही घ्या किंवा काही घेऊ नका, पण यावर्षी पिवळ्या रंगावर आलेली आहे. तर घाला या नका घालू तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरी सुद्धा साडी घेतली जाते. पिवळा रंग वर्ज्य सांगितलेला आहे. तर तो रंगाची साडी घेऊ नका किंवा त्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू नका. तर आपल्याला सांगितलं आहे ना, नाही घालायचं तर आपण नाही करायचं. तर 1 वर्ष साडी नाही घातली तर काय बिघडतं? तुम्हाला एक सांगते, देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वर्ज्य सांगितलेले आहे. देवीने जी वस्तू घातलेली आहे ती वर्ज्य सांगितलेली आहे. पण प्रत्येकाच्या मान्यावर असतं. तर काही ठिकाणी असं असतं की देवीने जी साडी परिधान केलेली आहे तर ती वाईट कशी असू शकते? तर प्रत्येकाच्या असे पण धारणा धरणारे लोक आहेत. तर त्या दिवशी देवीने ज्या रंगाची साडी परिधान केलेली आहे त्याच रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक विभागामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे. ज्यांनी त्यांनी आपापली वेगवेगळी पद्धत पाळावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही साडी खरेदी करू शकता. या गोष्टी करून खूप पैसे येणार आहे का? नाही, पण आपल्याला आनंद वाटणार आहे. तर पहिलं झालं गजरा, दुसरं झाली साडी. साडी खरेदी करा. नाही झालं तर मी ड्रेस खरेदी करू शकते का? तुम्हाला ज्या वस्तू आवडतात ती तुम्ही खरेदी करू शकता. पण शृंगाराच्या वस्तूमध्ये ड्रेस येत नाही, तेव्हा फक्त साडीच येते. तर ज्यांना साडी शक्य होत नाही तर त्यांनी काय करावं? तर त्यांनी ब्लाऊज पीस घ्यावा. तुम्ही स्वतःसाठी एखादा ब्लाऊज पीस खरेदी करा. खूप छान छान ब्लाऊज पीस आहेत तर तुम्ही खरेदी करू शकता. ज्यांच्या परिस्थितीनुसार, ज्यांची परिस्थिती उत्तम आहे तर त्यांनी जोडवे सुद्धा खरेदी करू शकता. सवासणीच्या शृंगारामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्ही मंगळसूत्र खरेदी करू शकता, तुम्ही कानातले खरेदी करू शकता. जे काही शृंगार सांगितले आहेत ते तुम्ही, ज्यांना काही शक्य नाही तर त्यांनी मस्त मेहंदीचा कोन घ्यावा, तर तो खरेदी करावा आणि आपल्या छानशा हातावर मेहंदी काढावी. तर तुम्ही हिरव्या बांगड्या सुद्धा खरेदी करू शकता. तर लाखेची एक तरी बांगडी तुम्ही नसेल तर सगळ्यांकडेच लाखेची बांगडी असेल असं नाही आहे. तर तुमच्याकडे जरी लाखेची बांगडी नसली तरी तुम्ही आवर्जून खरेदी करू शकता.
किंवा बघा नाही काहीतरी तरी डझनभर तरी बांगड्या आई आपल्या मुलीसाठी भरत असते। तर तुमच्या जर आईने तुम्हाला बघा पैसे दिले असेल किंवा अगदी जरी नसेल दिले तर काही ठिकाणी बघा आईच नाही आहे, कोणाला आई नाही आहे, तर त्यांनी दिले नसेल तर बघा स्वतःच तुम्ही 100 रुपयाच्या बांगड्या डझनभर घ्यायच्या आहेत आणि भरायच्या आहेत। तर बघा तुम्ही हळदी कुंकू खरेदी करू शकता। तुम्ही बघा कुंकाचे जे करंडे आहेत ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, टिकली खरेदी करू शकता। थोडक्यात काय, हा सण आहे तो आनंद लुटण्यासाठी आहे। तर भोगी बघा त्या नावातच त्याचा अर्थ आहे। तर भोगण्यासाठी आणि उपभोग घेण्यासाठी, आनंद व्यक्त करण्याचा हा सण असतो। तुम्ही पैंजण घेऊ शकता। बघा कुठली पण गोष्ट आणली तर ती बघा आपल्या कुलदेवीच्या समोर ठेवायची आहे, हळदी कुंकू लावून। अगदी बघा मेहंदीचा कोण सुद्धा, अगदी गजरा सुद्धा देवीच्या चरणांच्या तिथे ठेवू शकता। नंतर तुम्ही बघा परिधान करू शकता। तर सवासनी जेवू घालायचे असतात, तर जेव्हा आपण बघा सवासनी जेवू घालत असतो ना, तेव्हा बघा तिची ओटी भरत असतो, तर त्या सवासनीला मान सन्मान करत असतो। त्याच पद्धतीने स्वतःसाठी बघा आपल्याला आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं, आपलं कुंकू बळकट व्हावं, अखंड सौभाग्य प्राप्ती व्हावी म्हणून बघा स्वतःसाठी आनंददायी गोष्टी खरेदी करायच्या असतात। तर बघा वाणाचं सामान बऱ्याच महिला तुम्ही आधी आणलं असेल किंवा बघा तुमची जर इच्छा असेल तर संक्रांतीच्या दिवशी खरेदी करायचं असेल करा तुम्ही, किंवा वाण आणि नंतर बघा दान करायचं असेल तर बघा ज्याला आपण हळदी कुंकू स्वरूपात म्हणतो, तर तेव्हा तुम्ही बघा तुम्ही ते दान करू शकता। तर तुम्हाला जर इच्छा असेल तर हे बघा हे माझ्या सवासनीसाठी घेतलेलं आहे। तर मुळात हळदी कुंकवाला आपण हळदी कुंकू करत असतो। तर बघा हळदी कुंकू आपलं सौभाग्य बळकट व्हावं, अखंड आपल्याला बघा सौभाग्य प्राप्ती व्हावी म्हणून बघा आपण हळदी कुंकू करत असतो। त्याच पद्धतीने बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा बघा वाणाचं सामान आणू शकता संक्रांतीच्या दिवशी, नाही तर बघा तुम्ही रथसप्तमीपर्यंत तुम्ही करू शकता। तर सुगड म्हणजे आपण जसं खण बोलतो, तर बघा जे खण ते संक्रांतीच्या दिवशी इतकी गडबड असते म्हणून आपण बघा आदल्या दिवशी त्याची सुगड पूजा केली जाते। संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जर बघा वेळ असेल तर तुम्ही आवर्जून बघा ते मातीचं जे भांडं आहे तर ते तुम्हाला संक्रांतीच्या दिवशी आणावं। तर प्रत्येकाचं वाण असताना ते बघा प्रत्येक महिलाला ते 5 वाण असतात, म्हणजे ते सुगड असतात, तर ते आपल्याला पूजायचे असतात। तर बघा या संदर्भात लवकरच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर शृंगाराच्या वस्तू होत्या, तर या दिवशी बघा तुम्ही चाकू, सुरी, धारदार वस्तू, प्लास्टिकची वस्तू खरेदी करू नका। तर वाणसाठी पण नका करू आणि बघा स्वतःच्या घरासाठी पण तुम्ही खरेदी करू नका। तर कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची वस्तू खरेदी होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। अर्थात मकर संक्रांत आहे तर अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे। तर दान करण्यासाठी बघा तुम्हाला जर एखाद्याला गोरगरिबाला दान करायचं असेल तर तुम्ही बघा तुम्ही दान करू शकता। तर दान करताना बघा थोडीशी तरी तुम्हाला पांढरी तीळ ते दान विधी म्हणून करायचे असतात। हा सण आनंदाचा आहे, छानपैकी बघा आनंद साजरी करायचा आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।